लैंगिक गुन्ह्यामध्ये मात्र दोषारोप पत्र 90% गुन्ह्यांमध्ये आपण 60 दिवसाच्या आत त्या ठिकाणी दोषारोप पत्र दाखल करतो। आणि आता नवीन कायद्याने एक अजून चांगलं केलं की जे गंभीर गुन्हे आहेत, अटकजन्य 7 वर्षाच्या वरचे जेवढे गुन्हे आहेत, या गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक टीमला स्पॉटवर जावं लागतं। फॉरेन्सिक व्हॅन घेऊन आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स तिथनं जमा करावा लागतो। ही पण एक अतिशय चांगली सुधारणा झाली आहे की ज्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे ह्यूमन एव्हिडन्स हा खोटं बोलू शकतो, पण फॉरेन्सिक, टेक्निकल, डिजिटल, इलेक्ट्रॉनिक हे एव्हिडन्स कधीच खोटं बोलत नाही। आता जवळपास अशा गुन्ह्यांमध्ये 91.9% म्हणजे जवळपास 92% गुन्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या आता स्पॉटवर न्यायवैद्यक शास्त्र तज्ज्ञांची भेट होते, त्याच ठिकाणी पुरावे गोळा होतात आणि ब्लॉकचेन पद्धतीने ते पुरावे स्टोअर आपण करतो की जेणेकरून त्याच्यामध्ये टॅम्परिंग करता येणार नाही। फिर्यादीला मालमत्ता परत करण्याचं प्रमाणही या कायद्यांमुळे वाढलं आहे, कारण पूर्वी फिर्यादीला खूप कोर्टात जावं लागायचं, काय काय करावं लागायचं, या कायद्याने तेही सोपं केलेलं आहे। त्यामुळे 76.14% आता फिर्यादीला मालमत्ता त्या ठिकाणी परत मिळण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे। आता आपण जर महिलांविरोधातले गुन्हे जर बघितले तर आपल्याला माहिती आहे की 2013 पासून सातत्याने या गुन्ह्यांमध्ये वाढ होते। आणि वाढ होण्याचं कारण असं आहे की गुन्ह्यांचं रजिस्ट्रेशन फ्री झालेलं आहे आणि 2013च्या अमेंडमेंटमुळे एक स्टेप वरचा गुन्हा झाला आहे। म्हणजे पूर्वी ज्याला छेडखानी म्हणायचो तो आता रेप मानला जातो, अशा पद्धतीने एक स्टेप वर झालेला आहे। आणि म्हणून या गुन्ह्यांमध्ये म्हणजे मी नेहमी असं सांगतो की एक समाधान याच्यात आहे, पूर्वीही कदाचित गुन्हे घडत होते, परंतु घरच्यांच्या किंवा जे काही समाज आहे त्याच्या दबावाखाली या ठिकाणी त्या संदर्भातलं रजिस्ट्रेशन केलं जात नव्हतं। आता रजिस्ट्रेशन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि याचं कारण माहिती आहे, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आता 2026च्या पर्यंत जे आपण काही विश्लेषण केलं तर याच्यामध्ये जुने सगळे गुन्हे बलात्कारांच्या गुन्ह्यांमध्ये 4434 प्रकरणात ओळखीचे आरोपी आहेत आणि फक्त 5 प्रकरणांमध्ये अनोळखी आरोपी आहेत। या ओळखीच्या आरोपींमध्येही नातेवाईकांचं प्रमाण हे सर्वाधिक आहे। आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये समाजाचं प्रेशर असायचं, घरच्यांचं प्रेशर असायचं की गुन्हा दाखल करू नका। आज ते गुन्हे दाखल करतायत आणि हे चांगलं आहे। 99.89% या गुन्ह्यामधले गुन्हेगार ओळखीचे आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की याला दोन्ही पद्धतीनं पाहता येईल, गुन्हे वाढतायत असंही पाहता येईल, पण त्याच वेळी समाज जर सुधारायचा असेल तर हे जे हायडिंग बिलो द कार्पेट आपण म्हणतो, दाबून ठेवा, सांगू नका, घराची इज्जत, हे जर संपलं आणि त्या घरच्याही लोकांना किंवा ओळखीच्या लोकांना लक्षात आलं की असे गुन्हे दाखल होत आहेत, तर कदाचित यामध्ये मोठा परिणाम होईल। दुसरं, याच्यामध्ये नवीन कायद्याने 60 दिवसाच्या आत आपल्याला चार्जशीट दाखल करायला सांगितली आहे। मला सांगताना आनंद वाटतो की आता मे 2026 अखेर चार्जशीट 7 दिवसात 60 डेजमध्ये दाखल होण्याची जी काही आपली पर्सेंटेज आहे ते 99.48% आहे। म्हणजे जवळपास एखाद दुसरा गुन्हा सोडला तर सगळ्या गुन्ह्यांमध्ये 60 दिवसाच्या आत चार्जशीट त्या ठिकाणी चाललेली आहे। एक मुद्दा परत या ठिकाणी महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्याचा जो नेहमी आपल्याकडे चर्चेला येतो, नानाभाऊ आपण पण काही बोललात त्या संदर्भात, त्यातही मी सांगतो मुद्दाम, कारण मी अनेक वेळा सांगितलं की याचं विश्लेषण जे आहे इयर ऑन इयर नाही करतायत, 2-2, 3-3 वर्षांनी ते आपल्या घरी येतात, सापडतात। आणि म्हणून 2021 ते 26 असा एकत्रित आकडा तुम्हाला सांगतो, 2021 ते 26 बेपत्ता झालेल्या, आपल्याला माहिती आहे की याच्यातही सुप्रीम कोर्टाच्या आदेशा